दिल्ली पोलिसांनी मुलींबरोबर काय केलंय हे राहुल गांधींनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेमधून दाखवून दिलं. तेच दिल्ली पोलीस जे अमित शहा यांच्या आदेशानुसार काम करतात. मुलांवरती लाठीचार्ज करणं आणि मुलींबरोबर घाणेरडं कृत्य करणं या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी केलंय. या पत्रकार परिषदेमधून राहुल गांधींनी नेमकं काय दाखवलं, अमित शहा आणि मोदी यांना नेमकं काय चेतावणी दिली, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. ही संपूर्ण पत्रकार परिषद इंग्लिशमधून होती, त्यामुळे आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार आहोत नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये ते काय म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, देशातील ज्या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं ते विद्यार्थी त्या मुली आज मला भेटायला आल्यात. देशातील RSS आणि भाजपने शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे ताब्यात घेतली याबद्दल आमचं बोलणं झालं. त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या मुलीच्या पायाकडे कॅमेरा दाखवत म्हणाले, या मुलीची काय चुकी होती, ती फक्त शिक्षण व्यवस्थेसाठी न्याय मागत होती. पोलिसांनी या मुलीच्या पायाची लिगामेंट तोडली. आता देशातील विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही. देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मीही मागे हटणार नाही, मग मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल. राहुल गांधींनी सांगितलं, देशातील विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या 3 मागण्या आहेत, त्या पूर्ण झाल्याच पाहिजे. त्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही आणि जर असं झालं नाही तर संपूर्ण देशामधील विद्यार्थी रस्त्यावरती उतरतील. राहुल गांधी म्हणाले, पहिली मागणी, जे शिक्षण मंत्री ते भ्रष्ट शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलाय. धर्मेंद्र प्रधान यांना अजिबात शिक्षण व्यवस्थेचा अनुभव नाहीये. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान केले. त्यामुळं तात्काळ धर्मेंद्र प्रधानला त्यांच्या पदावरून काढून टाका. राहुल गांधींनी आणखीन एक धक्कादायक गोष्ट सांगितली, ती म्हणजे गेल्या काही दिवसापासून भाजप सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांना या पदावरून काढून दुसऱ्या पदावरती मंत्री केलं जाईल आणि ही गोष्ट कोणत्याही विद्यार्थ्यांना मान्य नाही, देशातील तरुणांना मान्य नाही. कारण की धर्मेंद्र प्रधान आता कोणत्याही मंत्रिपदाच्या लायकीचे नाहीत. ते आता भारतातील तरुणांसमोर, विद्यार्थ्यांसमोर भ्रष्टाचाराचे प्रतीक झालेत. भारतातील मुलांच्या भविष्यावरती जे काही घडलं त्याचं धर्मेंद्र प्रधान प्रतीक आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले, आपल्या देशातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपल्या देशातील तरुण आणि विद्यार्थी आणि त्यांचं भविष्य, आणि त्याच विद्यार्थ्यांचं भविष्य या धर्मेंद्र प्रधानने खराब केले. त्यामुळे या धर्मेंद्र प्रधानला एका मंत्रालयामधून दुसऱ्या मंत्रालयात टाकू नये. कोणत्याही मंत्रिमंडळामध्ये धर्मेंद्र प्रधान आढळता कामा नये आणि जर आढळला तर विद्यार्थी पुन्हा शांत बसणार नाही. राहुल गांधी म्हणाले, दुसरी गोष्ट म्हणजे या मुलीचे पाय पहा. तिच्या पायाचं लिगामेंट फाटलं आहे. तिला गंभीर जखम झाली, ऑपरेशन करण्याची वेळ आली. आणि हे सर्व कोणामुळे? दिल्ली पोलिसांमुळे, अमित शहाच्या ऑर्डरमुळे. पुढे राहुल गांधी म्हणाले, मी काल एक तरुण दाखवला, त्याला गोळी लागली होती. कदाचित तो तरुण त्या डोळ्यांनी पुन्हा कधी पाहू शकणार नाही. अशा हजारो तरुण आहेत ज्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यांच्या अक्षरशः पायाच्या नसा तुटल्यात. विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये लाठ्या मारण्यात आल्यात. मी स्वतः हॉस्पिटलला जाऊन आलोय. विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे हे या सरकारला दाखवणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी ज्या कोणी व्यक्तीने दिल्ली पोलिसांना ऑर्डर दिली त्या व्यक्तीचं नाव आम्ही शोधून काढणार. त्या पोलिसांना आम्ही सोडणार नाही. प्रत्येक पोलिसांवरती कारवाई होणार. पोलिसांना हे आदेश दिलेच कोणी? विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचे. पुढे राहुल गांधी म्हणाले, तिसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण यंत्रणा चालवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबर जे काही केले त्याबद्दल अख्ख्या देशाची माफी मागावी, तरुणांची माफी मागावी. विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींच्या या 3 प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही. देशामध्ये एवढं सर्व घडलं त्यानंतर देशाचे पंतप्रधान एक रील काढतात आणि इंस्टाग्रामला सेंड करतात. राहुल गांधी म्हणतायत, पंतप्रधान मोदी त्या रील्समधून काय सांगतायत? आपण नीट पेपर फुटीबद्दल एक कडक कायदा करणार आहोत. ज्यांनी कोणी पेपर फोडले त्यांना आपण कडक शिक्षा करणार आहोत. कोणालाही सोडणार नाही. पण पंतप्रधान मोदींनी 2024मध्येच सेम हेच वाक्य लोकसभेच्या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं. त्यामुळे त्यांची रील व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी त्यांच्यावरती कमेंट केली, सर्वात खोटं बोलणारे पंतप्रधान. कारण की जे त्यांनी रील्समधून सांगितलं तेच त्यांनी 2024मध्ये लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं. त्यामुळे देशातील तरुण विद्यार्थी म्हणतात, या भाजप सरकारवरती, पंतप्रधानांवरती विश्वास तरी कसा ठेवायचा? आता देशामधील तरुण काय वेडा राहिला नाही. दरवेळेस तुम्ही आपल्या भाषणामधून, व्हिडिओमधून लोकांना आश्वासन देता, आम्ही अमुक करू, तमुक करू, पण प्रत्यक्षामध्ये काही करत नाही. आणि पुन्हा पंतप्रधान मोदी अशा परिस्थितीमध्ये तेच भाष्य करतायत, तेच आश्वासन देत आहेत जे त्यांनी 2024मध्ये दिलं होतं. राहुल गांधी यावरती म्हणतात, नरेंद्र मोदी सारखा फेकू माणूस आजपर्यंत मी पाहिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी जी रील्स बनवली
ती रील्स बनवण्या अगोदर एकदा तरी विचार करायला हवा होता. आपण 2024च्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हेच भाष्य केलं होतं आणि पुन्हा आपण तेच सांगतोय विद्यार्थ्यांना. विद्यार्थी मग विश्वास कसं काय ठेवणार तुमच्यावरती? दिल्ली पोलिसांना लाठीचार्ज करण्याची ऑर्डर ही अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार आली होती, असं राहुल गांधी यांचं म्हणणं होतं. पहिली गोष्ट, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा. राजीनामा घेतल्यानंतर त्यांना कोणतंही मंत्रिपद द्यायचं नाही. भाजप सरकारची रणनीती सर्व देशाला माहिती आहे. या पदावरून काढायचं, दुसरं पद त्यांना द्यायचं हे अजिबात चालणार नाही. दुसरी मागणी राहुल गांधींनी सांगितली, ज्या विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या सर्व पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे. एकाही पोलिसांना सोडणार नाही आणि ज्यांनी ऑर्डर द्यायला लावली त्या व्यक्तीवरती देखील कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांची तिसरी मागणी होती, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांचे डोके फोडले, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची आणि तरुणांची जाहीरपणे माफी मागावी.